नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये मॅथ्स 2 स्टँडर्ड 10 मॅथ्स 2 पायथागोरस थेरम या लेसन मधील प्रॉब्लेम सेट मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व्ह केलेला होता. आज आपण प्रॉब्लेम सेट मधील क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व्ह करतोय. तर प्रॉब्लेम सेट मधील क्वेश्चन नंबर सेकंड मधील फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन आहे, फाइंड द हाइट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 2a. ओके, सो या क्वेश्चन मध्ये आपल्याला देतानाच दिलेला आहे की जो काही ट्रायंगल आहे तो ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. सो इथं मी फर्स्ट ऑफ ऑल एक फिगर ड्रॉ केलेली आहे की ज्या फिगर मध्ये आपल्याला ट्रायंगल एबीसी जो आहे तो इक्विलॅटरल ट्रायंगल दिसतोय आणि इथं आपल्याला क्वेश्चन मध्ये दिल्याप्रमाणे फाइंड द हाईट आणि या इक्विलॅटरल ट्रायंगलची आपल्याला हाईट फाइंड आउट करायची. सो इथं मी एक हाईट ड्रॉ केलेली आहे एडी. ओके, आणि या इक्विलॅटरल ट्रायंगलच्या ज्या तिन्ही साइड्स आहेत त्या साइड्स आपल्याला 2a दिलेले आहेत. आता इक्विलॅटरल ट्रायंगलची आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, देअर ऑल साइड्स आर इक्वल ॲज वेल ॲज देअर ऑल अँगल्स आर 60 डिग्री. ओके, सो इथं बघा आपण एक अँगल जो आहे अँगल ए बी डी जो आहे तो 60 डिग्री असणार आहे कारण हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. चला तर आपण आता हा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करूया. सो इथं क्वेश्चन मध्ये दिल्याप्रमाणे आपण इथं लेट ट्रायंगल ए बी सी इज an equilateral triangle ओके, ट्रायंगल एबीसी हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. सो आणखी काय इथं दिसतंय तुम्हाला, एडी इज अ हाईट. ओके, एडी ही हाईट आहे. ठीक आहे, आणि इथं जो अँगल दिसतोय तुम्हाला, इथं एडी ही हाईट असल्यामुळे आपल्याला एडी इज परपेंडिक्युलर टू बीसी आपण राईट करू शकतो. देअरफोर आता इथे एक राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. इन राईट अँगल्ड ट्रायंगल ए बी डी, राईट अँगल ट्रायंगल एबीडी मध्ये अँगल ए बी डी इज इक्वल टू 60 डिग्री बिकॉज ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. हा काय आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि इक्विलॅटरल ट्रायंगलच्या प्रॉपर्टीनुसार इच अँगल्स आर 60 डिग्री. ठीक आहे, देन हा एडी इज परपेंडिक्युलर टू बीसी असल्यामुळे इथं अँगल ए डी बी इज इक्वल टू 90 डिग्री बिकॉज ऑफ इथं आपण प्रॉपर्टी काय लिहिणार, तर एडी परपेंडिक्युलर टू बीसी. ठीक आहे, देन आता थर्ड अँगल, कुठल्याही राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक अँगल 60 डिग्री एक अँगल 90 डिग्री असेल तर साहजिकच तिसरा अँगल जो आहे तो 30 डिग्रीचा राहणार आहे. देअरफोर अँगल बी ए डी इज इक्वल टू 30 डिग्री. ठीक आहे, आता हा जो काही ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल हा 30 60 90 डिग्रीचा इथं झालेला आहे. मग आता जर हा ट्रायंगल जो आहे तो 30 60 90 डिग्रीचा जर असेल तर आपण या थिअरम प्रमाणे 30 60 90 डिग्रीच्या थिअरम प्रमाणे आपण हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर इथं लिहूया आपण जो काही क्वेश्चन आहे. बघा, हा ट्रायंगल 30 60 90 डिग्रीचा असल्यामुळं इथं इन ट्रायंगल ए बी डी किंवा आपण इथं इन ट्रायंगल ए बी डी न लिहिता देअरफोर फ्रॉम 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थिअरम, 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थिअरम. आता 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थिअरम मध्ये आपल्याला माहिती आहे की अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री इज √3/2 ही असते. सो इथं देअरफोर एडी इज इक्वल टू √3/2 इंटू
हायपोटेनस AB बिकॉज ऑफ आपण इथं काय राईट करणार की अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री, अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री अँगल, अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री अँगल. ओके, सो एडी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एडी इज इक्वल टू √3/2 इंटू AB दिलेले 2A. सो इथं 2 कॅन्सल झालेले आहेत. देअरफॉर AD इज इक्वल टू √3A. ओके, सो इथं आपल्याला हे फायनल आन्सर जे आहे, फायनल आन्सर इथं मिळालेला आहे. काय फायनल आन्सर इथं मिळाला आपल्याला की AD इज इक्वल टू √3A. So this is the question number first. Then next question second. Second number question. Do sides 7 centimeter, 24 centimeter, 25 centimeter form a right angle triangle. Give reason. म्हणजे जे दिलेले मेजरमेंट्स आहेत त्या दिलेल्या मेजरमेंट्स वरून हा जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल होऊ शकतो का, असा क्वेश्चन आपल्याला केलेला आणि त्याचं रिझन सुद्धा इथे लिहायचंय. मग आपण जर हे तिन्ही दिलेले मेजरमेंट्स जे आहेत ते पायथागोरियन ट्रिपलेट आहेत का नाहीत ते आपल्याला पहिल्यांदा चेक करावं लागेल. जर ते पायथागोरियन ट्रिपलेट असतील तर साहजिकच त्याच्यापासून आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मिळणार आहे. मग आता पायथागोरियन ट्रिपलेट आयडेंटिफाय करत असताना दिलेल्या मेजरमेंट मधील जे हायेस्ट व्हॅल्यू आहे त्या हायेस्ट व्हॅल्यूचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरचा सम असेल तर हा राईट अँगल ट्रायंगल होणार आहे. चला तर आपण इथं पहिला आपण राईट करूया की दिलेल्या प्रमाणे काय दिलेले आपल्याला की जे 7 सेंटीमीटर 24 अँड 25. सो ग्रेटेस्ट व्हॅल्यू इज 25. सो 25 स्क्वेअर इज इक्वल टू 25 चा स्क्वेअर येतो 625. This is the equation number first. Then remaining two sides 7 square plus 24 square is equal to 7 square येतो 49 plus 24 चा स्क्वेअर येतो 576. Okay, so 9 plus 6 15 carry 1, 7 plus 4 11, 11 plus 1 12 carry 1, so 5 plus 1 6, so 625. This is the equation number second. ओके, सो इथं आपण जर ऑब्झर्व केलं तर इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड हे इक्वल आलेले आहेत. याचा अर्थ हे पायथागोरियन ट्रिपलेट होणार आहे. सो इथं आपण राईट करूया फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, इक्वेशन 1 अँड 2 नुसार काय आपल्याला दिसतं इथं की फ्रॉम द कन्व्हर्स ऑफ किंवा पहिला आपण राईट करूया इक्वेशन 1 अँड 2 नुसार 25 स्क्वेअर इज इक्वल टू 7 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. Therefore from the converse of Pythagoras theorem, converse of Pythagoras theorem, पायथागोरस थिअरमच्या कन्व्हर्स नुसार हा जो काही ट्रायंगल आहे हा राईट अँगल ट्रायंगल होणार आहे. कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम नुसार काय राईट करणार आपण इथं 7 सेंटीमीटर 24 सेंटीमीटर अँड 25 सेंटीमीटर फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल, फॉर्म अ राईट अँगल्ड ट्रायंगल. ओके, सो इथं हा क्वेश्चन नंबर सेकंड झालेला आहे. आपल्याला फक्त इथं आयडेंटिफाय करायचं होतं पायथागोरियन ट्रिपलेट नुसार की इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड हे इक्वल येते का. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, फाइंड द लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ रेक्टँगल हॅव्हिंग साइड्स 11 सेंटीमीटर अँड 60 सेंटीमीटर. म्हणजे इथे एक रेक्टँगल दिलेला आहे. मी ऑलरेडी इथे एक फिगर ड्रॉ केलेली आहे. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल, या रेक्टँगलचा जो डायगोनल आहे PR, मी इथे एक रेक्टँगल PQRS हा सपोज केलेला आहे आणि त्याचे जे काही डायगोनल आहे तो PR दिलेला आहे आणि तो डायगोनल आपल्याला फाइंड आउट करायचा की त्याच्या साइड 11 सेंटीमीटर आणि 60 सेंटीमीटर दिलेले आहेत. सो आता रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज तर आपल्याला माहिती आहेत. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट अँड देअर ऑल अँगल्स आर 90 डिग्री. सो इथं जर एक राईट अँगल ट्रायंगल जर रेडी होत असेल तर हा राईट अँगल ट्रायंगल नुसार आपण
हा जो डायगोनल आहे तो पायथागोरसच्या थिअरम नुसार फाइंड आउट करणार आहे. सो इथं आता पहिला आपण लेट एक मिनिट आपण इथं कलर चेंज करूया. लेट quadrilateral PQRS is a rectangle. PQRS is a rectangle having sides 11 centimeter and 60 centimeter. 11 centimeter and 60 centimeter. ओके, सो इथं हे दोन्ही साइड्स या 11 आणि 60 दिलेल्या असल्यामुळं आपण आता हा जो काही राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे, देअर फोर ट्रायंगल PQR in triangle PQR angle Q is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem, पायथागोरसच्या थिअरम प्रमाणे इथं हायपोटेनस कोणता होणार आहे, तर पी आर चा स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर चा स्क्वेअर. ओके, इथं या ज्या काही साइड्स आहेत, आता या साइड्सचे जे काही व्हॅल्यूज आहेत आपण इथं व्हॅल्यू फाइंड आउट पुट करूया आणि त्याच्यावरून आपण सॉल्व्ह करूया एक्झाम्पल. ओके, पी आर ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. सो आपण इथं पी आर स्क्वेअर ऍज इट इज राईट करणार. त्यानंतर पी क्यू दिलेला आहे 11 सेंटीमीटर, म्हणजे 11 चा स्क्वेअर प्लस 60 चा स्क्वेअर. सो 11 चा स्क्वेअर येतो 121 अँड 60 6 चा स्क्वेअर येतो 36 अँड 000. ठीक आहे, सो याचं ऍडिशन केल्यानंतर 1 ऍज इट इज, देन 2 ऍज इट इज, 6 प्लस 1 7 अँड 3. ओके, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 3721. सो पी आर इज इक्वल टू इथला स्क्वेअर गेल्यानंतर अपोजिट बाजूला येणार आहे स्क्वेअर रूट. सो 3721. आता या 3721 चं जे काही स्क्वेअर रूट काढण्याची जी काही मेथड आहे, ते आपण मेथड इथं पाहूया की कोणत्याही मोठ्या संख्येचं स्क्वेअर रूट जर काढायचं असेल तर पहिले त्याचे दोन पार्ट्स आपण करत असतो. 3721 इथं आपण निम्मे पार्ट करतो आणि 37च्या जवळची असणारी जी काही स्क्वेअर नंबर आहे, कोणता 37च्या जवळचा येतो, तर 36 येतो. मग 36 कोणाचा स्क्वेअर आहे, तर 6 चा स्क्वेअर आहे. याचा अर्थ आपल्याला टेन्स नंबर जो आहे, म्हणजे टेन्स प्लेस व्हॅल्यू जी आहे ते आपल्याला 6 मिळालेली आहे. आता इथं युनिट प्लेसला असलेला जो 21 आहे त्याचा जो युनिट नंबर आहे तो आहे 1. म्हणजे इथं 60 वरती जो काही स्क्वेअर युनिट प्लेसला जो नंबर मिळणार आहे तो 1 मिळणार आहे. मग 1 कोणत्या कोणत्या संख्येचा युनिट प्लेसला स्क्वेअर येतो, तर 1 चा स्क्वेअर एक 1 येतो आणि 9 चा जो स्क्वेअर आहे तो 81 येतो. ओके, म्हणजे इथं 1 युनिट प्लेसला मिळालेला आहे. याचा अर्थ इथं 6 वरती आपल्याला एक तर 1 घ्यावा लागेल किंवा 9 घ्यावा लागेल. आणि आपल्याला दिसतं इथं जर 60 चा 3600 येत असेल तर 69 चा स्क्वेअर जो आहे तो खूप मोठा येणार आहे, म्हणजे 61 चा स्क्वेअर हा 3721 असणार आहे कन्फर्म. म्हणजे इथं 61 हा इथं 3721 चा स्क्वेअर रूट निघणार आहे. देअरफॉर पी आर इज इक्वल टू 61 सेंटीमीटर. दिस इज द फायनल आन्सर. सो आपण इथं राईट काय करणार, देअरफॉर डायगोनल ऑफ अ रेक्टँगल, देअरफॉर डायगोनल ऑफ अ रेक्टँगल, diagonal of a rectangle is 61 centimeter. ओके, सो इथं ही मेथड समजून घ्या स्क्वेअर रूट काढण्याची. मी इथे इरेज करतोय. इरेज केल्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. टेक अ स्क्रीनशॉट. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. Question number 4. Find the length of the hypotenuse of right angle triangle if remaining sides are 9 centimeter and 12 centimeter. I have draw one figure right angle triangle ABC. Its side, first side is 12 centimeter and second one 9 centimeter. So इथं आपण फर्स्ट ऑफ ऑल हा जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल आपण सपोज केला पाहिजे. सो इथं आता हा जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल let triangle ABC is a right angle triangle.
right angle triangle having sides 9 centimeter and 12 centimeter. ओके, सो इथं 9 सेंटीमीटर कोणती आहे, बीसी आहे. सो बीसी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर अँड AB इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. ठीक आहे. सो इथं आता राईट अँगल ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल एबीसी हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर आपण आता पायथागोरसच्या थिअरम प्रमाणे बाय पायथागोरस थिअरम, पायथागोरसच्या थिअरम प्रमाणे हायपोटेनस कोणता येणार आहे इथं, AC. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, सो AC फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. AB दिलेला आहे 12 सेंटीमीटर, BC दिलेला आहे 9 सेंटीमीटर. सो 12 चा स्क्वेअर येतो 144 अँड 9 चा येतो 81. सो 144 प्लस 81 225. ओके, 225. देयरफॉर AC इज इक्वल टू इथलं जे स्क्वेअर आहे इथं राईट करतो मी AC स्क्वेअर. सो इथला स्क्वेअर निघून इकडं स्क्वेअर रूट येणार आहे. सो अंडर रूट 225. देयरफॉर AC इज इक्वल टू 225 चं स्क्वेअर रूट येते 15 सेंटीमीटर. सो इथं आपल्याला दिल्याप्रमाणे देयरफॉर द लेंथ ऑफ hypotenuse is 15 centimeter. Okay, this is the question number 4. So remaining questions we have to solve in the next videos. Okay, so तुम्ही या चॅनल वरती अजून नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला मॅथ्स रिलेटेड सर्व व्हिडिओज इथं मिळून जातील. धन्यवाद.